काय आहे नाव? मी आहे. सो मी सू शेफ आहे आणि ही माझ्या अंडर काम करणारी शेफ आहे. चिकनचा वास आल्यावरती कोण आलं पळत पळत. आता बोलताना सुद्धा माझ्या तोंडामध्ये एवढं पाणी येते बिकॉज मी त्याचा बाईट घेतलाय आणि ते जे फ्लेवर माझ्या तोंडात आहे ना. कसं काय गायजांनो, वेलकम बॅक टू अवर युट्यूब चॅनल. सो आज हा व्लॉग होणार आहे कुकिंग स्पेशल बिकॉज माझी हॉटेल मॅनेजमेंट करणारी बहीण आज एक नवीन डिश बनवते जे तिने कॉलेजमध्ये केलं होतं. इंडियन डिश नाही आहे, समथिंग 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 काहीतरी आहे, आय डोंट नो. बट बघूया ती रेसिपी कशी. सो वी आर इन द किचन आणि मी जसं तिला विचारलं की डिश कोणती बनवते, मॅडम डिशचे नाव विसरले आणि बुक मध्ये चेक करते की डिशचं नाव काय आहे. काय आहे नाव? वाचता पण येत नाही. काय बोलायचं वाचता पण येत नाही. ओ माय गॉड. स्वतःला येते का? विनर जर्मन मेन्यू बस. विनर आपण गुगल करून सांगू. आपण इथे नाव मेन्शन करू. विनर शिनिट्झेल. विनर शिनिट्झेल. आपण नाव इथे मेन्शन करू काय आहे करून आणि तुम्ही प्रोनाउन्सिएशन बघून घ्या. सो ह्याच्यामध्ये आपण काय युज करतोय? चिकन, बोनलेस चिकन. चिकन ब्रेस्ट युज करतोय जे ती आता कट करते आहे. सो हे झालं स्टार्टर साठी. मेन कोर्स साठी आज आहे वडे अँड चिकन. इट्स चिकन वडे टुडे. काहीतरी गटारी आहे ना. सो कोकणातल्या लोकांच्या घरी नॉनव्हेज नाही बनणार असं होईल का? सो आज आहे चिकन वडे आणि आमची मॅडम काय स्टार्टर साठी जे जर्मन डिश बनवते आहे ते काय करते? मॅरिनेशन. ओके. सो आपली मॅरिनेशनची स्टेप स्टार्ट झाली आहे. भारी पतले पतले कापले रे. हॉटेल मॅनेजमेंट, यू नो हॉटेल मॅनेजमेंट. कॉलेजमध्ये नक्की बनवतेस की लोकांकडून बनवून घेते? बनवते. ओके. आज आपल्याला कळेल आमचे की chef- नक्की प्रॅक्टिकल्स मध्ये बनवते की फक्त दुसऱ्यांनी बनवलेलं खाते. आमचे बिकॉज chef- आतापर्यंत तरी मॅडमनी काही बनवलेलं नाही आहे. हॉटेल मॅनेजमेंटचे 3 इयर्स कम्प्लीट झाले आहेत. किती काय बनवलंय? इथे चेहरा बघू. बेइज्जती है. मोमोज बघू चेहरा बघू. पिझ्झा आणि हा बडी आई. सो मॅरिनेशन साठी काय काय युज करते? व्हाईट पेपर पावडर. ओके. सो फर्स्ट व्हाईट पेपर पावडर, देन सो हे आहे मिक्स्ड हर्ब्स. एवढा अरे आपलं हे बघ किती आहे. टेस्ट नको का लागायला? टेस्ट टेस्ट नको का लागायला? हा टेस्ट. अँड देन मस्टर्ड पेस्ट. मस्टर्ड पेस्ट. श्रावणी मस्टर्ड म्हणजे? मस्टर्ड म्हणजे मोहरी. 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 ओके. सांगितलं सो का? आपण ऍड केले मस्टर्ड पेस्ट. एवढं मला ते बघूनच कसं तरी वाटतंय. यार, काय हे असं ठेवलंय. And now नमक. चवीनुसार नमक. नमक संपलाय आमचा. आता याला मिक्स करायचं पूर्ण सगळ्या हर एक चिकनच्या काय बोलतात त्याला? पीस. पीस. 3 पीस. चिकन बोनलेस चिकन जे आपण कट केलंय ना त्याला सगळीकडे हे लागलं पाहिजे तरच ते एक टेम्पटिंग टेस्ट येईल त्याला. कॉलेजमध्ये बनवली तेव्हा तर ऑल्सो ह्याच्यामध्ये वाईन सुद्धा ऍड करतात ना? व्हाईट. हा व्हाईट वाईन. अच्छा, ह्याच्यामध्ये व्हाईट वाईन सुद्धा ऍड करतात बट आपण ते काय ऍड करत नाही आहे बिकॉज आपल्याकडे अवेलेबल नाही आहे. मॅडमच्या कॉलेजमध्ये असतं अवेलेबल. सो मॅरिनेशन इज डन. आता आपण ह्याला फ्रीज मध्ये किती वेळ ठेवायचा आहे? 10 ते 15 मिनिटं. हा, आता आपण ह्याला फ्रीज मध्ये 10 ते 15 मिनिटं ठेवायचं आहे. लाईक तुमचं अदर काम करताना फ्रीज मध्ये ठेवून द्या आणि ते अदर काम झाल्यानंतर तुम्ही काढा. आजच्या ब्लॉग मध्ये मी फक्त तुम्हाला व्हॉइस ओव्हर देणार आहे आणि कसं काय बनणार आहे ते सांगणार आहे बिकॉज डिश आमच्या मॅडम बनवतायत. माझं काही काम नाहीये. मी फक्त वॉच ठेवणार आहे की मॅडम बरोबर करतायत की नाही करतायत.
काय बोलतात त्याला? शेफ, सुशेफ. हा, सुशेफ म्हणजे काय? मी आहे. सो मी सू शेफ आहे आणि ही माझ्या अंडर काम करणारी शेफ आहे. सो आपण ते जे मॅरिनेट केलेलं जे चिकन होतं ते फ्रीज मध्ये ठेवलं आहे आणि आता आपण करणार आहोत ब्रेड क्रम्स. ती प्रिपेअर करते आहे. त्याचा कोट करायचंय का त्याच्याने? ओके, सो आता आपण ब्रेड क्रम्स बनवून घेऊया ज्याच्यामध्ये आपल्याला ते चिकन कोट करायचं आहे आणि तसं फ्राय करणार का? पूर्ण रेसिपी बघण्यासाठी एंड पर्यंत तुम्हाला राहावं लागेल बिकॉज ऑफकोर्स इट्स नॉट अन इंडियन डिश. कोणती आहे? जर्मन डिश आहे. सो प्लीज तुम्ही एंड पर्यंत थांबा आणि बघा ती जर्मन डिश ऍक्च्युअल मध्ये कशी होती. म्हणजे आम्ही तुम्हाला देऊ तर नाही शकत बट ऍटलीस्ट आमच्या रिएक्शन वरून तुम्हाला कळेल की ती डिश कशी झाली आहे. बिकॉज मॅडम खूप वर्षांनंतर घरी काहीतरी वेगळी डिश बनवलेलं काय ते पण कॉलेजमध्ये इव्हेंट होता म्हणून बनवून गेलेली. घरच्यांना टेस्ट करण्यासाठी नाही बनवलेलं मॅडम. चालेल पडते. व्हिडिओ चालू केल्यावरती झालेत. ह्याच्या अगोदर वरचा ब्लेड वरच होता, खाली फक्त ब्लेड फिरत होता. ब्लेड मिक्सरचा ब्लेड. डोंट टीच मी. आली मोठी बघत होती ती मला रोस्ट करायला बिकॉज मगापासून ती रोस्ट होते ना, ती बघते चान्स मला रोस्ट करण्यासाठी. बेटा बडी बहन हूं मैं तुम्हारी. आपले ब्रेड क्रम्स रेडी आहेत. अरे चिकनचा वास ऐकून चिकनचा वास आल्यावरती कोण आलं पळत पळत. जोवर किचन मध्ये सगळं पसारा आवरला जातोय ती बाकीचं सगळं रेडी करते तोवर मी तुम्हाला दाखवते आमची ढोरू कशी शोधते जेव्हा मी लपते. वेट, एक मिनिट थांब. मी कुठं आहे डोरा? मी कुठं आहे? पडशील बाबा पडशील. तेज है मेरी डॉगी मेरे तरह तेज. माझ्या बाबूने मला लगेच पकडलं, मला शोधून काढलं. आता प्लीज कोणी बोलू नका टपात का करते बिकॉज मॅरिनेशन साठी हेच युज करतो बिकॉज अंडा विंडा अँड ऑल युज करतो तर त्याला स्मेल येतं आपण कितीही चांगल्या डिशवॉशनी वॉश केलं तरी. सो आम्ही ते असं वेगळंच ठेवलंय. आणि ऑल्सो ही कढई युज करतोय. ह्या कढईला पण कोणी कमेंट करू नका बिकॉज ही कढई पण आम्ही युज करतो बिकॉज नॉनव्हेज साठी ती कढई आहे. याच्यामध्ये व्हेज कुकिंग होत नाही. ह्याच्यामध्ये व्हेज कुकिंग होत नाही. याच्यामध्ये फक्त नॉनव्हेजचं काय बनवायचं असेल तर ते बनतं. आणि त्या टपमध्ये मॅरिनेशनचं हे तिनेच आणलं होतं जेव्हा तिला केक अँड ऑल बनवायचं असायचं ना तेव्हा ती त्याच्यामध्ये सगळं करायची. तो ते वेगळं आहे. फक्त त्याच्यामध्ये एग अँड ऑल युज होतं तर आम्ही तेच युज करतो. आता ह्याच्यामध्ये तिने 3 एग्स युज केले. ओके, सो आता तिने 3 अंडे घेतलेत आणि 4 अंडी घेतलेत का? हा 4 अंडी घेतलेत. त्याच्यामध्ये मीठ टाकलंय आणि आता ती टाकते काय आहे व्हाईट पेपर. आता टाकते हर्ब्स, मिक्स हर्ब्स जे आपण ते मॅरिनेशनला सुद्धा युज केलं होतं. सो आता मॅरिनेशन केलेलं चिकन हे आहे ब्रेड क्रम्स, मैदा आणि एग जे आपण विस्क केलं होतं ते सगळे ह्याच्यामध्ये जे हर्ब्स अँड ऑल टाकले जे मी दाखवले. आता मेन प्रोसेस आमची मॅडम करायला घेते. जी प्रोसेस जी करते ते बघताना तरी टेम्पटिंग वाटतंय. आता झाल्यानंतर कळेल की त्याची टेस्ट कशी होते. सो पहिलं ती सगळे कोट करून साईडला ठेवते आणि त्याच्यानंतर एकत्र फ्राय करणार. थोडं थोडं फील येतंय की इंडियन डिश नाही आहे, जर्मन डिश आहे. ज्या पद्धतीने कोटिंग येणं चाललंय आपल्या इंडियन डिश मध्ये एवढे कोटिंग नाही बघ. इथे आम्ही मस्त जर्मन डिश बनवते आणि तुझं काय काम आहे इथे? हा काय काम आहे? बघ 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 कुत्ता मामा.
आपलं मॅरिनेशन डन, कोटिंग डन. आता आपण त्याला फ्राय करणार आहोत. आणि हे कशासोबत खाणार? त्या मस्टर्ड सॉस सोबत? नाही, मग टोमॅटो केचप. सॉस बनवायचा नाही शिकवला का? ब्राऊन करायचंय ना? ह्या ब्लॉग मध्ये मी फक्त क्वेश्चन्सच विचारते, बाकी माझा काही रोलच नाही या ब्लॉग मध्ये. सो हे असंच असंच खायचं ना? आणि त्याच्यावरती काय नाही टाकायचंय आता? लेमन टाकू शकतो. अच्छा, ओके. याच्यावरती आपण लेमन टाकून खाऊ शकतो. आणि फायनली आमच्या मॅडमची डिश रेडी झाली आहे. आणि इतक्या वर्षानंतर डिश बनवते की अख्खी फॅमिली बघायला आली, इन्क्लुडिंग डोरा, की नक्की चांगली बनणार आहे की नाही. आता तर सगळ्यांचं टेस्ट केल्यानंतरच कळेल. आमच्या मॅडमला कळलं आहे चिकन बनतंय. डोलू, वास येतोय तुला? चिकन बनतंय, चिकन बनतंय, चिकन. तुला पण खायचंय? तू नाही खाऊ शकत गोंडोली. टिश्यू द्या पप्पा. आमच्या बुद्धाच्या डोला गड्डा होता. आता कशी दिसते गोंडस, म्हणजे गोंडस बाबू. दिसायला तर इतकं भारी आणि टेम्पटिंग वाटतंय ना, एकदम KFC वालं. बट मला KFCचं चिकन आता थोडं आवडत नाही. सो घरचं चिकन आय नो बेस्ट असणार आहे, बिकॉज त्याचं स्मेल इतकं टेम्पटिंग आहे, इतकं टेम्पटिंग आहे की हे एक टाकल्यामुळे इथे. आत किती घालायची? मम्मी तुझी वारी. छान भारी ना? KFC ला फेल केले, KFC ला फेल. आणि एकदम असं फ्राय केले, ड्राय नाही लागते माहितीये, पूर्ण एकदम असं ज्युसी लागते. मॅडम पास हो गई, मॅडम पास हो गई. ती तिथे डेकोर करते सगळं तिने बनवलेलं, म्हणजे प्रेझेंटेशन ती आम्हाला दाखवते. मोस्टली त्याच्यामध्ये जास्ती प्रेझेंटेशन काही नसतं, लेमन यूज करायचं असतं. बट तिच्या समोर तारीफ करण्याची म्हणजे मी इथे तारीफ करते, बिकॉज आम्ही तिला नेहमी बोलायचो, अगं बनव काहीतरी, अगं बनव काहीतरी, अगं बनव काहीतरी. पण ती ऍक्च्युअल मध्ये एवढं कॉलेजचं ट्रॅव्हल करून आणि यायचं, आणि मग घरी ऑफ कॉलेजमध्ये पण तेच सगळं डिशेस अँड ऑल बनवत राहायचं, परत घरी येऊन डिश बनवायचं, तिला कंटाळा यायचा. पण आज खूप फोर्स केल्यानंतर माझ्या मामाच्या डिमांडवरती तिने बनवलं, आणि इतकं टेस्टी झालंय, इतकं टेस्टी झालंय. ऍक्च्युली पहिली मी KFCची खूप क्रेझी फॅन होती, पण नंतर नंतर मला थोडं त्याचं चिकन आवडायला नाही लागलं. बट आता जे तिने बनवलंय, आय बेट ते KFC ला पण फेल करेल, इतकं भारी बनवले. म्हणजे फ्राय केलं नाही तिने, आणि त्याला ते जे सॉस लावले होते ना, ते इतके टेम्पटिंग वाटते, इतके टेम्पटिंग वाटतंय. बिलकुल एकदम असं ड्राय नाही, फुल ऑन ज्युसी आहे. असं तोंडात टाकताना एकदम असं असं वाटतंय कोणते तरी सॉस. म्हणजे मी असं म्हणेल की त्याला सॉसची पण गरज नाही, बिकॉज तिने ते जे त्याला मॅरिनेशन केलंय ना, त्याच्यामुळे ना इतकं ज्युसी लागते की सॉसची पण गरज नाही. आता बोलताना सुद्धा माझ्या तोंडामध्ये एवढं पाणी येते, बिकॉज मी त्याचा बाईट घेतलाय, आणि ते जे फ्लेवर माझ्या तोंडात आहे ना, अमेझिंग, अमेझिंग. आता ही क्लिप ती ब्लॉग मध्येच बघेल, बिकॉज तिच्या समोर मी तिची तारीफ नाही करत, बिकॉज मॅडम मग इतकं टेस्टी की. सो आता बघू ती कसं तिथे डेकॉर करते. डेकॉर तर ती मोस्टली करणार नाही, जसं तिने सांगितलं की याच्यामध्ये डेकॉर नाही, फक्त सॉस सोबत आपण खाऊ शकतो. टोमॅटो कॅचअप अँड ऑल ह्याच्यासोबत आपण ते खाऊ शकतो, आणि थोडंसं लेमन स्क्वीज करायचं असतं वरून, इफ ज्यांना ज्यांना आवडतं तर. आता आपलं डिश रेडी आहे, मॅडम डेकॉर करतायत. काय बोलतात त्याला? डेकॉरच ना? प्लेटिंग, प्लेटिंग, प्लेटिंग. ओके, सॉरी. मॅडम प्लेटिंग करतायत. आमची प्लेटिंग सुद्धा झाली आहे. सो हिअर कम्स द शेफ. आय वॉज द सू शेफ, शी वॉज द शेफ. सो आता सू शेफ
जाणून घ्यायचंय की मॅडम तू खाली बसा, तुम्ही अँगल मध्ये येणार नाही आहात. तू टेस्ट करून सांग की तुझ्या इथे जसं बनवलेलं सेम तसं टेस्ट आहे की त्याहून भारी झालं. जेन्युइन आहे, जेन्युइन. ऑलमोस्ट असंच आहे. म्हणजे तेव्हा भारी झालेलं की आता भारी झालंय? आता भारी झालं ना, बिकॉज मी होती सोबत. सू शेफ इतकी भारी होती की सू शेफच्या हाताखाली मॅडमचं जेवण इतकं भारी बनलंय की मदत काय केलीस? वॉट एव्हर इट इज, सू शेफ मदत नाही करत, मार्गदर्शन करतो. सो दिस इज इट फॉर टुडे. मला कॉमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा की तुम्हाला हा आजचा ब्लॉग कसा आवडला, तुम्हाला ही डिश कशी आवडली आणि तुम्ही सुद्धा ही डिश ट्राय करून बघा बिकॉज ऍक्च्युअल मध्ये ही डिश खूप टेस्टी झाली होती. मी फक्त माझी बहीण आहे म्हणून नाही बोलत आहे, ही डिश खरंच भारी झाली होती आणि मी तर टेस्टला घेऊन खूप अशी चूजी आहे की मला नाही आवडलं तर नाही आवडलंच बोलते. बट हे खरंच खूप भारी झालं होतं, एकदम ज्युसी आणि एकदम असं क्रिस्पी आणि एकदम असं मस्त झालं होतं. सो प्लीज तुम्ही सुद्धा ट्राय करा आणि मला कॉमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा की तुम्हाला ही डिश आवडली का आणि कसा वाटला. आणि कॉमेंट्स मध्ये हे सुद्धा सांगा की आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला. आज ऍक्च्युली मी ब्लॉग बनवणार नव्हते, त्यात काहीतरी नवीन बनवत होते, सो वाटलं तुमच्या सोबत सुद्धा शेअर करते की कशी बनते ही डिश. आणि मोस्टली तिच्या कॉलेजमध्ये इंडियन डिश न बनवता असं मॅक्सिकन, इटालियन, जर्मन अशाच डिशेस बनतात. सो ती कसं थोडं इकडे इंग्रेडियंट्स भेटत नाहीत आपल्या इथे जे त्यांच्या ह्याच्यामध्ये यूज करतात, सो ते थोडं काचकूच करायची बनवायला. बट आज होपफुली तिला तिचे सगळे इंग्रेडियंट्स भेटलेत आणि आमच्या मॅडमनी एक सक्सेसफुल, टेस्टी आणि टेम्पटिंग डिश बनवली आहे. आता ही डिश आमचे सगळे फॅमिली मेंबर्स पर्यंत पोहोचली जाणार आहे आणि ते लोक सगळे टेस्ट करणार आहेत. काश मी तुमच्यापर्यंत पण पोहोचवू शकली असती, बट वो अब मेरे हात में नाही आहे. सो तुम्ही बघून एन्जॉय करा आणि तुम्ही सुद्धा ट्राय करा आणि नक्की मला सांगा कसं वाटलं. सो आजच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि भेटूया अशाच मस्त मस्त ब्लॉग सोबत ज्याच्यामध्ये मी तुम्हाला कुकिंग दाखवेल, आउटिंग दाखवेल आणि खूप काही काही गोष्टी दाखवेल. आणि तुम्ही सुद्धा मला सजेस्ट करू शकतात की तुम्हाला काय बघायला आवडेल. जसं तुम्हाला माहितीये मी नवीन आहे ह्या जर्नीमध्ये, सो तुम्ही मला हेल्प करू शकतात की मी कशामध्ये इम्प्रूव्हमेंट करू शकते, मी काय नवीन करू शकते. मला खूप आवडेल अगं जर तुम्ही मला हे सजेस्ट केलात. आणि हा युट्यूब चॅनल फक्त माझाच नाहीये, हा आपला आहे बिकॉज तुम्ही मला बघतायत, मी तुमच्यापर्यंत गोष्ट पाठवते आणि इट्स फॉर यू. मी तुमच्या लोकांसाठी हे सगळं करते. सो या असेच ब्लॉग्स बघत राहा आणि असंच प्रेम देत राहा. भेटूया एका नवीन ब्लॉग मध्ये, तोपर्यंत बाय बाय.